नमस्कार. देवधर क्लासेस आणि DAE परिवारातर्फे सर्व विद्यार्थी आणि पालकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या 20 वर्षात अनेक चॅलेंजेस, अनेक नवीन उपक्रम देवधर क्लासेसनी हातात घेतले, स्वीकारले आणि ते पूर्णत्वास नेले. यावर्षी 2020 साल हे एक खऱ्या अर्थाने वेगळं चॅलेंज घेऊन आलं आमच्यासाठी. नॉर्मल 12वी संपल्यानंतर, बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर सालाबादप्रमाणे देवधर क्लासेसचा क्रॅश कोर्स दरवर्षीप्रमाणे सुरू झाला. तेव्हा कोणाच्याही मनामध्ये अशी पुसटशी सुद्धा कल्पना आली नाही की आपल्याला पुढच्या 10-12 दिवसांमध्ये क्रॅश कोर्स थांबवावा लागेल. अचानक आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कोविडची जबरदस्त लाट आली आणि मग ती भारतामध्ये खूप फैलावू नये म्हणून आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारतभर लॉकडाऊन जाहीर केलं. ज्या दिवशी लॉकडाऊन जाहीर केलं, मला आठवतं आहे की आम्ही सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना वर्गामध्ये अनाऊन्स केलं की असं असं आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. कदाचित आठवड्याभरातच आपल्याला पुन्हा एकदा क्लासेस कंटिन्यू करायची संधी मिळेल, सो काळजी करू नका. पण तरी देखील एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून आम्ही सर्वांना असं सांगून ठेवलं की तुम्हाला सर्व नोट्स आम्ही विथ आन्सर्स तुमच्याकडे आजच देतो आहोत. कारण काही विद्यार्थी हे बाहेरगावचे होते आणि त्यांच्या मनात अशी एक भीती होती की समजा आम्हाला जर परत नाहीच येता आलं आणि 7 दिवसात तो लॉकडाऊन संपलाच नाही तर करायचं काय. तसं म्हणायला गेलं तर क्रॅश कोर्समध्ये नेहमी 2 प्रकारच्या बॅचेस आम्ही हँडल करतो. एक जे आमच्याकडचेच 11वी-12वीचे विद्यार्थी असतात, जे 11वी-12वी आमच्याकडनं करून पुढं क्रॅश कोर्समध्ये कंटिन्यू झालेले असतात. 12वीमध्ये त्यांनी वर्षभर एंट्रन्सचं कोचिंग पण आमच्याकडनंच घेतलेलं असतं. आणि दुसरा जो प्रकारचा विद्यार्थ्यांचा भाग असतो ज्याच्यामध्ये जे नवीन मार्च महिन्यात बोर्ड एक्झाम झाल्यानंतर एकदम कोण देवधर सर हे त्यांना पहिल्यांदा कळतं. त्यांनी नाव ऐकलं असतं फक्त, ते पूर्णतः नवीन असतात. आपल्या गावाकडे त्यांनी वर्षभर किंवा गेले 2 वर्ष 11वी-12वीमध्ये घरच्या घरी अभ्यास केलेला असतो आणि मग एकदम क्रॅश कोर्सला जे देवधर क्लासमध्ये येतात, अशा मुलांबरोबर आमचा कुठे सूर जुळतो न जुळतो तेवढ्या 10 दिवसांमध्येच अचानक हा लॉकडाऊन जाहीर झाला. खरं म्हणजे सगळ्यांची चिडचिड झाली, अगदी विद्यार्थ्यांची पण. आम्हाला शेवटच्या लेक्चरला आठवतं आहे मला की विद्यार्थी म्हणत होते की सर काय हो, हे इतकं छान आपलं जमून आलं आहे आणि आता का अचानक असं व्हावं. पण मी त्यांना म्हटलं काळजी करू नका, देवधर क्लास विल बी ऑलवेज देअर विथ यू. तुमची एक्झाम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी माझी जबाबदारी संपली असं कधीही मानणार नाही. आणि खरं म्हणजे असं घडलं की बातमी अशी आली की हा लॉकडाऊन 7 दिवसात उठणार नाही, तो कदाचित 2 किंवा 3 आठवडे किंवा 1 महिनासुद्धा पुढं कंटिन्यू होईल. मग मात्र आता काय करायचं, ह्या विद्यार्थ्यांना आपण कशी हेल्प करायची ह्याचं विचारमंथन सुरू झालं. आणि नशिबानं आमच्याबरोबर आमचं टेक्निकल टीम जी होती, जिच्या थ्रू आम्ही फेसबुक किंवा यूट्यूबवरती लाईव्ह करत होतो, त्यात पुढाकार घेतला आणि आम्हाला सांगितलं की सर आपण मुलांना आयदर गुगल ड्राईव्हवरती किंवा यूट्यूबवरती एक सेपरेट पर्सनल अकाउंटवरतीही पाठवू शकतो लेक्चर्स. तो आपण लगेच लेक्चर चालू करा, विद्यार्थ्यांचं अजिबात नुकसान होणार नाही. आणि हे सर्व शिक्षकांना पटलं की आता विद्यार्थ्यांना गरज आहे. समजा 1 महिन्याने लॉकडाऊन उठला असता आणि परीक्षा लगेच 8 दिवसात आल्या असतं तर काय करायचं. मग ह्या विद्यार्थ्यांचा अभ्यास 8 दिवसात होईल का, नाही होणार. मग आम्ही नित्यनेमाने एक प्लॅनिंग बनवलं. आमच्या टेक्निकल टीमला त्या प्लॅनिंगनुसार रोज कोणाकोणाची कोणकोणत्या विषयाची लेक्चर्स विद्यार्थ्यांना मिळत राहतील, कारण नोट्स ऑलरेडी विद्यार्थ्यांकडे पोचलेल्या होत्या. पण काम लगेच सुरू व्हायला पाहिजे या हेतूने सगळ्यांनीच अक्षरशः आपापल्या घरामध्ये मग ते सेटअप बनवला. ज्यांना एखादी ब्रांच जवळ होती ते एकटे त्या ब्रांचपर्यंत चालत गेले, कारण पहिल्या 2 आठवड्यात लॉकडाऊन तेवढा कडक नव्हता मित्रांनो. तो 2 आठवड्यानंतर इतका प्रचंड कडक झाला की आम्हाला ब्रांचवर जाणं पण मुश्किल झालं. मग सगळ्यांनीच आपापल्या घरामध्ये हा सेटअप तयार केला. मग आधी पहिल्यांदा ते सगळ्यांनाच हे नवीन होतं. आम्ही कधीच ऑनलाईन करणं, कॅमेऱ्यासमोर उभं राहून लेक्चर घेणं म्हणजे काय, किंवा आपल्याला हे जमेल की नाही इथपासून शंका होती मनाला. कारण इतकी लाईव्ह लेक्चर घ्यायची वर्षानुवर्ष सवय, समोर 100 मुलं, वर्ग भरगच्च भरलेला, आपण बोलतोय त्याच्यावर विद्यार्थ्यांचं काहीतरी रिॲक्शन, त्यांचे चेहरे, त्यांचे डोळे बघण्याची सवय कुठल्याही शिक्षकाला
हे सोडून द्या आणि एकदम अचानक नुसतं एक कॅमेरा आपल्या समोर आहे आणि त्याच्याकडे बघत नुसतं बोलणं वेगळी गोष्ट आहे, पण फळ्यावरती ते शिकवणं, ती कन्सेप्ट समजावणं कोणीही नसताना एक ॲक्टर म्हणून उभं राहणं खऱ्या अर्थाने, हे आमच्यासाठी एक चॅलेंज होतं. आणि हळूहळू पहिल्या आठवड्याभरात सगळ्यांना ते किती अवघड आहे याचं लक्षात आलं की समोर रिस्पॉन्स नाही हो, की आम्ही जे बोलतोय, आम्ही जे करतोय ते कळेल कसं. मग आमची ॲडमिनची टीम, जी आमचा नॉन टीचिंग स्टाफ होता, त्यांचं ह्याच्यामध्ये खूप मोठं सहाय्य झालं. त्यांनी व्हॉट्सॲप थ्रू सगळ्या विद्यार्थ्यांना ही लेक्चर्स पाठवली, त्यांच्याकडनं आलेल्या शंका आमच्यापर्यंत पोचवल्या आणि मग त्या शंकांची देवाणघेवाण सुरू झाल्यावर ते चक्र गोल फिरायला लागलं की आम्ही शिकवतोय, आम्हाला त्याच्यावर काहीतरी रिस्पॉन्स आमच्यापर्यंत पोचतोय आणि मग त्याला आम्ही रिस्पॉन्ड करतोय इन द फॉर्म ऑफ आपण म्हणूया की रिटर्न सोल्युशन्स, किंवा पुढच्या लेक्चरमध्ये मागे विचारलेल्या शंकांचा कॉग्निझन्स घेणं, त्या शंका सॉल्व करणं आणि पुढे पुढे जाणं. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की तो लॉकडाऊन जूनपर्यंत कंटिन्यू झाला. नोबडी गेव अ थॉट की एवढं काही चालेल, पण सर्व शिक्षकांनी आणि सर्व नॉन टीचिंग स्टाफनी खरोखर घरामधून हे सगळं काही मॅनेज केलं. विद्यार्थ्यांना लेक्चर्स पोचली. उलट काही पालक आणि विद्यार्थ्यांना की जे गावाकडे होते, ज्यांच्याकडे इंटरनेट नव्हता, त्यांना त्यांचे फोन आले की आमच्यापर्यंत पोचत नाहीत ही लेक्चर्स, मग आम्ही काय करायचं. मग त्यांना स्वखर्चाने देवधर क्लासनी पेनड्राईव्समध्ये सुद्धा ही लेक्चर्स उपलब्ध करून दिली की तुम्ही ते कुठल्याही फॉर्ममध्ये बघू शकला पाहिजे. आणि जेणेकरून त्या विद्यार्थ्यांनी ज्या कारणासाठी आमच्याकडे ॲडमिशन घेतली होती ते सफल व्हायला पाहिजे. त्यांना शेवटपर्यंत, जसं आम्ही कबूल केलं होतं की शेवटपर्यंत देवधर क्लास त्यांच्या बरोबर राहील, ते आम्ही तंतोतंत खरं ठरवलं, ह्याचा मला अभिमान आहे. आणि त्यात सर्व शिक्षक, सर्व नॉन टीचिंग स्टाफ आणि आमची टेक्निकल टीम, या सर्वांचं जे एकत्रित सहकार्य लाभलं आणि जो त्यातनं परिणाम निघाला तो इतका सुरेख निघाला. लक्षात घ्या, सप्टेंबरपर्यंत आमची कमिटमेंट फक्त 1.5 महिन्याची होती, पण सप्टेंबरच्या सेकंड वीकमध्ये एक्झाम झाली. आम्ही जवळपास 22 मार्चला लॉकडाऊन अनाऊन्स झाल्यापासून ते सप्टेंबर 1 वीकपर्यंत नॉर्मली ज्या काही आमच्याकडनं 12 टेस्ट होतात, 24 टेस्ट दिल्या ह्यावेळेस विद्यार्थ्यांना. दरवेळेस विद्यार्थ्यांना नुसती आन्सर्स आणि सोल्युशन्स जी बाहेर लावलेली असायची ऑफलाईन लेक्चर्सना, रेग्युलर लेक्चर्सना, ती आम्ही वर्गात 1 to 1 डिस्कस केली की ह्या विद्यार्थ्यांना आम्ही नुसती आन्सर्स पाठवून कळणार कशी त्या पेपर्सचं, नुसतं लिहून, मग ते उपयोगी नव्हतं. म्हणून प्रत्येक पेपर जो विद्यार्थ्यांनी संडेला ऑनलाईन सॉल्व केला, त्या पेपराचं आम्ही प्रत्येकाचं डिस्कशन त्यांना पाठवलं की जेणेकरून त्यांना ते जे काय सोडवलं त्यांनी ते आपलं का चुकलं, कुठे चुकलं, हे सगळं कळलं. आणि त्याचा फायदा असा झाला की रिझल्ट जो आहे त्याच्यामध्ये देवधर क्लासनी NEETमध्ये अक्षरशः पहिल्यांदा इतकी जोरदार बाजी मारली की 600च्या पुढं 12 विद्यार्थी देवधर क्लासचे आले. 667चा टॉपर आला आपला. सो मला हे सांगताना इतकं अभिमानाने भरून येतं आहे की जेव्हा सगळ्यात जास्त चॅलेंजचा वेळ होता, सगळ्यात जास्त अवघड वेळ होता, त्यावेळेला आपण सर्वच जण एकत्र येऊन ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे मार्ग शोधून त्या सर्व संकटांवर मात करून जेव्हा हे यश प्राप्त होतं तेव्हा त्या यशाला एक वेगळा मायना प्राप्त होतो असं मला वाटतं. आणि म्हणून आजपर्यंतचं यश देवधर क्लासचं गेल्या 20 वर्षांमधलं पुण्यातलं आणि आत्ता मिळालेलं यश हे कुठेतरी वेगळ्या प्रकारे उठून दिसतं असं मला वाटतं. कारण ह्या यशामध्ये काहीतरी एक नवीन आम्ही असं म्हणू आयाम गाठला. काय गाठला असेल तर इतके वर्ष आम्ही वर्गात ॲक्च्युअल शिकवून जो रिझल्ट मिळवला त्याच्यापेक्षाही सुंदर रिझल्ट आम्ही ऑनलाईन कोचिंगवर, जिथं विद्यार्थ्यांशी आमचा डायरेक्ट कनेक्ट नव्हता, तो आमचा व्हाया कनेक्ट होता, व्हाया मीडिया कनेक्ट होता, तो कनेक्ट जुळवून आणून हे केलं. आणि लक्षात घ्या कसं एक स्टेप बाय स्टेप प्रगती होत जाते. आम्ही सुरुवातीला जी रेकॉर्डेड लेक्चर्स पाठवत होतो, कारण जे विद्यार्थी बाहेरगावचे आहेत त्यांना तिथं इंटरनेट उपलब्ध आहे की नाही माहिती नाही, मग त्यांना पेनड्राईव्हच्या स्वरूपात द्या किंवा गुगल ड्राईव्हवर आम्ही रेकॉर्ड करून पाठवा, जेणेकरून त्यांच्या जेव्हा इंटरनेट उपलब्ध होईल तेव्हा ते बघू शकतील. अशा वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो. पण एप्रिल महिन्यात जेव्हा 12वीची लेक्चर्स सुरू झाली, मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही त्यांच्याकडे मग झूम हे प्लॅटफॉर्म घेतला. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांना कधी एखादं पार्ट कळला नाही किंवा जे उशिरा जॉईन झाले त्यांना ती बघता यावीत यासाठी या सगळ्या लेक्चर्सचं स्टोरेज करण्याचं काम पण आमच्या टेक्निकल टीमनी केलं. झूम या प्लॅटफॉर्मवरती आम्ही जेव्हा ऑनलाईन लेक्चर्स चालू केली 12वीची, तेव्हा तिथं पहिल्यांदा लाईव्ह लेक्चर्सचा अनुभव घेतला. मग थोडी जास्त शिकवण्यामध्ये
इंटरेस्ट निर्माण झाला आणखीन मोठ्या प्रमाणावर. कारण काय झालं, तिथं लक्षात असं यायला लागलं की जरी आम्ही कॅमेरासमोर बोलत असलो तरी देखील विद्यार्थी तिथं प्रेझेंट होते, लाईव्ह प्रेझेंट होते. आणि हे कशातनं कळायचं की जो विद्यार्थी लास्ट बेंचवर बसणारा होता, की जो सगळ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीमध्ये प्रश्न विचारायला घाबरायचा, तो सुद्धा विद्यार्थी डायरेक्ट मला चॅटबॉक्सवर प्रश्न विचारायला लागला आणि त्याची एक्सप्लेनेशन आम्ही द्यायला लागलो. लक्षात घ्या, जेव्हा विद्यार्थी आपल्या समोर नाही आहेत हे लक्षात येतं, तेव्हा आपण अजून किती एक्सप्लेनेशन जास्त वाढवायला पाहिजे, बेसिकपासून डिफिकल्टीपर्यंत जास्त जायला पाहिजे. एकदम मधूनच सुरुवात करून चालणार नाही, किंवा मागचं त्यांनी केलं असेल नसेल त्याची पण आपण रिव्हिजन घेऊन पुढे जायला पाहिजे. हे जास्त प्रमाणात सुरू झालं. थोडा सिलेबस स्लो झाला असेल, नाही असं नाही, पण परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्यामुळे सिलेबसची कोणीच चिंता केली नाही यावर्षी. आणि त्याप्रमाणे किंवा काही वेळेला थोडंसं एक्स्ट्रा लेक्चर घेऊन पण आम्ही ते मॅनेज केलं. पण सगळ्यात महत्त्वाचं काय झालं तर विद्यार्थी आणि पालक दोघंही सॅटिस्फाय होऊ शकले. लक्षात घ्या, जिथं बाहेर ऑनलाईनच्या कोचिंगबद्दल थोडीशी आरडाओरडा होत होती शाळेतल्या किंवा इतर क्लासेसमधल्या, की विद्यार्थ्यांचं नीट लक्ष लागत नाही आहे किंवा नीट शिकवलं जात नाही वगैरे, त्याच्या अतिशय उलट असे फीडबॅक देवधर क्लासच्या लेक्चर्सबद्दल आले, की जास्त छान एक्सप्लेनेशन, 1 to 1 मुलांची नावं पुकारून त्यांना विचारलेले प्रश्न आणि त्यातून मुलांनी विचारलेल्या शंका आणि त्यातून मिळालेलं आणखीन एक्सप्लेनेशन, एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन, हे ह्या ऑनलाईन लेक्चर्सची खासियत होती असं मला वाटतं सांगायला, आनंद वाटतो सांगायला. हे 12वीच्या लेक्चर्समध्ये आम्ही मास्टर होईपर्यंत 11वीच्या ॲडमिशन्सचा काळ आला जून महिन्यात. लक्षात घ्या, आजपर्यंत प्रत्येक ब्रांचवरती माझा स्टाफ असायचा, क्लासेस चालू असायचे, विद्यार्थ्यांची वर्दळ असायची, पालकांची ये-जा असायची. पालकांची ये-जा, ज्याला आपण वॉक इन म्हणतो, ते सर्वात प्रथम 50% घटलं, निम्म्यावर आलं. कारण पॅन्डेमिकमध्ये तसे रिस्ट्रिक्शन्स सगळे अजून पूर्णपणे निघालेले नव्हते आणि पालकांनी स्वतःहून बाहेर जायला फारशी सुरुवात केलेली नव्हती. मग अशा वेळेला ॲडमिशन कशा होणार आणि आपल्यापर्यंत विद्यार्थी आणि पालक पोचणार का नाही पोचणार, हे दुसरं महत्त्वाचं चॅलेंज होतं. पण असं म्हणतात ना की देव जेव्हा एक दरवाजा बंद करतो 10 इतर नवीन दरवाजे उघडतात. वेबिनार हे एक नवीन आमच्यासाठी दालन उघडलं गेलं आणि ऑनलाईन माध्यमातून आम्ही जवळपास 600-700 पालक आणि विद्यार्थ्यांशी जोडलो गेलो आणि तिथं सर्व शिक्षक आपले विचार मांडून गेले. ह्या विचारांमध्ये प्रामुख्याने आम्ही सगळ्यांना काय समजावून सांगितलं की तुमची बॅच आम्ही जून 2020मध्ये चालू करत आहोत 11वीची. लक्षात घ्या, आपल्याकडच्या ॲडमिशन्स अजूनही झालेले नाहीत, नोव्हेंबर उजाडलं तरी, ते आपल्या इथल्या काही लोकल प्रॉब्लेम्समुळे. पण CBSE कॉलेजेस आणि बाहेरच्या राज्यातले CBSEचे ॲडमिशन्स झालेले आहेत, त्यांच्या बॅचेस सुरू आहेत 11वी 12वीच्या. मी हे का सांगतो आहे, कारण नॅशनल लेवल एक्झाम ज्या आहेत, ज्या JEE किंवा NEET आपण म्हणू, त्या एक्झाम 2022मध्ये मे महिन्यातच का त्याच्या आसपासच होणार हे लक्षात घ्या. मग तुमच्याकडे काळ किती आहे आता, आज म्हणजे जूनपासून 2022च्या मेपर्यंत, मग ते जे काय 2 वर्षाचा काळ आहे त्यात तुम्ही जेवढी उशिरा ॲडमिशन कव्हर कराल क्लासमध्ये सुद्धा, तुमच्याच वेळेतला वेळ तुम्ही काढून टाकता आहात, कमी करत आहात. सो हे ज्यांनी समजून घेतलं त्यांनी लवकर ॲडमिशन घेऊन बॅचेसमध्ये भाग घेतला आणि ज्यांनी उशिरा घेतल्या त्यांनासुद्धा यावर्षी, आता दरवर्षी पण असे काही विद्यार्थी असतात की ज्यांच्या उशिरा ॲडमिशन होतात कॉलेजमध्ये म्हणून ते उशिरा क्लासमध्ये येतात, त्यांना आम्ही काहीही करू शकत नाही. पण यावर्षी ऑनलाईन लेक्चर्सचा फायदा असा झाला की त्यांना आपण रेकॉर्डेड लेक्चर्स देऊ शकलो आणि रेकॉर्डेड लेक्चर्सच्या माध्यमातून त्यांना आपल्या सर्व जुन्या बुडलेल्या पार्टला पुन्हा एकदा ऑब्झर्व करता आलं, शिकता आलं. हा याचा पुन्हा एक ॲडव्हान्टेज दिसून आला. आणि आता ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला तेव्हा फोन करून विचारलं होतं की सर आम्हाला ॲडमिशन घ्यायचे पण आम्ही बुलढाण्यात आहोत, आम्ही नगरला आहोत, पण आम्ही लॉकडाऊनमुळे तिथं तर येऊ शकणार नाही होतं, तुम्ही ऑनलाईन बॅच वर्षभर घ्याल का? आमचं उत्तर होतं काय माहीत नाही बुवा, जर सरकारने लॉकडाऊन पूर्ण उठवलं तर मात्र आम्ही ऑफलाईन चालू करू आणि मग ऑनलाईन बंद करू. फार तर फार जास्तीत जास्त 1 महिना आम्ही ऑनलाईन पुढं कंटिन्यू करू, पण त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे ऑफलाईनवर शिफ्ट व्हावं लागेल. मग अशा विद्यार्थ्यांना की जे लांब आहेत त्यांना आमच्याकडून प्रशिक्षण हवं होतं, आमच्याकडून शिकवून घेणं त्यांना हवं होतं, पण केवळ ऑनलाईनची बॅच पूर्ण वर्षभर चालू राहील का नाही राहील ही गॅरंटी आम्ही तेव्हा देऊ शकलो नाही जून महिन्यात. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांना
एक नवीन उपक्रम देवधर क्लासेस आता आपल्यासमोर घेऊन येतो आहे ऑन द नेम ऑफ देवधर डिजिटल अकॅडमी. देवधर डिजिटल अकॅडमी ह्या नावाने आम्ही आता जानेवारीपासून 12वीची नवीन बॅच सुरू करत आहोत की जी वर्षभर ऑनलाईन स्वरूपात सर्व विद्यार्थ्यांना मिळेल. महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातल्या विद्यार्थ्याला ऑनलाईन कोचिंग मिळण्याचं काम आणि देण्याचं काम देवधर क्लासेस आता नित्यनेमाने करणार आहे. हे ह्या नवीन उपक्रमाचं स्वरूप असेल. नुसतं एवढंच नाही तर त्याच्याबरोबर देवधर क्लासेसमध्ये पोटेन्शियल बॅचची होणारी लेक्चर्स किंवा त्याचे पेपर्स, देवधर क्लासचा संपूर्ण पेपर पॅटर्न, मंथली टेस्ट्स, ह्या सर्वांचा फायदा ह्या ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना याच्यातून मिळणार आहेत. या बॅचविषयीची सविस्तर माहिती, फी स्ट्रक्चर जर आपल्याला हवं असेल, आपल्याला त्याच्याकडनं माहिती हवी असेल तर ह्याच्या खाली आपल्याला एक लिंक सापडेल. त्या लिंकवर जरूर क्लिक करा किंवा देवधर क्लासच्या वेबसाईटवर जा. आपल्याला तिथं सगळ्या ब्रांचेसचे फोन नंबर मिळतील. आमचे जे ॲडमिन आहेत सर्व ब्रांचवरचे ते आपल्याला त्यासाठी हेल्प करतील. किंवा आपण देवधर क्लासवर मेल करू शकता, आपल्या शंका त्याच्यात विचारू शकता. आपल्याला त्या सर्व शंकांची उत्तरं त्या मेलद्वारे पण मिळू शकतात. सो मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना, जे सर्व दूर पसरलेले आहेत महाराष्ट्रात आणि ज्यांना देवधर क्लास लावायची इच्छा आहे, अशा सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना असं आवाहन करतो की जसं पूर्वी देवधर क्लासेस आणि देवधर्स अकॅडमी ऑफ एक्सलन्स ह्या 2 उपक्रमांना आपण भरघोस पाठिंबा दिला, आमच्या सिन्सिअरिटीवर आणि आमच्या कष्टांवर आपण जो विश्वास दाखवलात आणि देवधर क्लासेसनी जो रिझल्ट दिला, त्या रिझल्टवर विसंबून राहून आपण आम्हाला जो पाठिंबा दिला तसाच भरघोस पाठिंबा आपण आमच्या या नवीन उपक्रमाला पण द्याल अशी मी खात्री व्यक्त करतो आणि माझे हे 2 शब्द संपवतो. नमस्कार.